हाय, तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहू शकता माझा हा एक मशीन आहे, तो साधाच आहे, सोनी कंपनीचा आहे आणि त्याला काही मोटर वगैरे काहीच नाही आहे. आणि हा तुम्ही पाहू शकता माझं छोटंसं रूम, त्याच्यात मी ब्लाउज शिवते. कस्टमरचं म्हणजे एकदा सवय लागली तर कस्टमरला सवयच लागून जाईल, त्याचा काही प्रश्नच नाही आहे. मी माझे ब्लाउज वगैरे सगळे याच्यात, हे सगळे माझे ब्लाउज आहेत. तुम्ही पाहू शकता मी याच्यामध्ये सगळे माझे ब्लाउज वगैरे ठेवलेले आहेत आणि वरती जे आहे त्याच्यात शिवलेले ठेवलेले आहेत आणि याच्यात पीस ठेवलेले आहेत. तुम्ही पण असंच करू शकता. आणि हे पण ब्लाउजच आहे, हे शिवलेलं आहे, थोडंसं काम बाकी आहे म्हणून याला वरती ठेवलेलं आहे मी. माझं छोटंसं रूम आहे, बाकी काहीच नाही आहे. आणि हा शोकेस मी आता घेतलेला आहे, त्याच्यात मला इथं सगळं सामान ठेवायचं आहे. ते लेस दोरे वगैरे राहतात. एकदम छोटंसं रूम आहे माझं, जास्त काही मोठं नाही आहे. तरी पण मी याच्यात 10,000 20,000 रुपये महिना आरामशीर कमवते. कारण की आपल्यावर राहतं ते कस्टमर कसं राहतं, कस्टमरशी कसं बोलायचं कसं नाही. एकदा सवय लागली, वळण लागली तर लागून जाते. तुम्ही किती पण भारी दुकान करा, काही करा, पण जिथं सवय राहते कस्टमर तिथंच येतात. तुम्ही माझे ब्लाऊज पाहू शकता किती छान मी शिवलेला आहे. हा ब्लाऊज याला काट लावून शिवलेला आहे, हे पहा. आणि हा पण अजून एक मी हा काल रात्रीच शिवलेला आहे, त्यांना अर्जंट लागत होतं. मेन म्हणजे कस्टमरला जेव्हा ब्लाऊज लागतं तेव्हाच आपण काम करून द्यावं लागतं, नाहीतर ते कस्टमर मन नाही लागत आपल्यावर, मग ते दुसरीकडे टाकून देतात. तर आपलं काम रेग्युलर पाहिजे, कंटिन्यू पाहिजे आणि व्यवस्थित बोलणं वगैरे एकदम व्यवस्थित पाहिजे. तुम्हाला कसं वाटलं माझं छोटंसं रूम आहे, काहीच नाही याच्यात. माझी लहान मुलगी आहे, तिच्यासाठी जोडी केलेली आहे मी. मला कसं वाटलं आवडलेच या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.